आज जय पवार हे कदाचित कर्जतमध्ये आलेत असं दिसतंय. आता आज योगायोग बघा, नितेश राणे सुद्धा कर्जतमध्ये आहेत आणि जय पवार सुद्धा कर्जतमध्ये आहेत. कुठेतरी सामाजिक वातावरण इथलं गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय आणि त्या अनुषंगाने जेव्हा नितेश राणे या कर्जत शहरामध्ये येत असेल आणि त्यावेळेसच जय पवार जर येत असतील तर मग असं म्हणावं लागेल की बीजेपी आणि अजितदादा गट या दोघांनी आता निर्णय घेतलेला दिसतोय की रोहित पवार हे बाहेर गेलेच नाही पाहिजे आणि मतदारसंघामध्येच अडकून पडले पाहिजे. काही दिवसांपूर्वी अजितदादा बोलत असताना असं म्हणाले होते की जयचे काही कार्यकर्ते जेव्हा त्यांना भेटले आणि दादा आता तिथले आमदार आहेत बारामतीचे की दादा आता तुम्ही थांबा, म्हणजे कार्यकर्ते त्यांचेच आणि त्यांनाच म्हणतात की दादा तुम्ही थांबा, आता जयला संधी द्या. त्या दादा बोलून गेले. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. की ठीक आहे, कार्यकर्ते म्हणत असतील तर विचार केला जाईल. लगेच 2 दिवसांनी जय पवार हे बारामतीमध्ये फिरण्याऐवजी आता कर्जत जामखेडमध्ये फिरायला लागले. आता काय हे चाललंय, कन्फ्युजन त्यांच्या लेवलला काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे अजितदादा तिथे उभे राहणार का नाही राहणार, जयची चर्चा तिथं सुरू झाल्यानंतर अचानक 2 दिवसांनी ते जय पवार हे आता कर्जत जामखेडमध्ये यायला लागलेत. त्यामुळे डिझाईन बॉक्स नावाची जी एजन्सी ज्याला 200 कोटी रुपये दिलेले आहेत ती जरा गणलेलं दिसतंय बॉक्स. आणि मग दादांचे वक्तव्य सुद्धा चुकायला लागलेत आणि निर्णयाच्या बाबतीत सुद्धा काहीतरी चुकायला लागलेले आहेत. त्यामुळे याच्याबद्दल आपण काय बोलणार. ठीक आहे, एखादी एजन्सी सांगेल तसं आपण ऐकायला लागलो तर मग गेल्या अनेक वर्षांमध्ये राजकारणामध्ये आपण काय केलं असाही प्रश्न सामान्य लोक आता विचारायला लागलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.